केलं पाहिजे, त्याला त्याबाबत त्यांनी केली पाहिजे आणि आनंद घ्यायला पाहिजे. नक्कीच त्या कामाविषयी त्याला आनंद पाहिजे, पहिला विषय. दुसरी गोष्ट त्याला ते वर्क त्याला प्रोफेशनल वाटलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्या कामामध्ये त्याला स्वतःला झोकून दिलं पाहिजे. आणि क्रिएटिव्ह वर्किंग अशा पद्धतीने तू बोलू शकतो. नक्कीच दुसरा पॉईंट येतो कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हे फार्मा लाईन मधलं मेन हत्यार आहे. जर ज्या व्यक्तीला बोलता येत नाही मार्केटमध्ये जाऊन, तो व्यक्ती मार्केटमध्ये टिकू शकत नाही. लय झाला आता त्याला महिना 2 महिने इकडे तिकडे प्लस मायनस, त्यापुढे तुम्हाला कंपनी ठेवत नसते ना, तुम्ही टिकू शकत नाही. कम्युनिकेशन तेही प्रॉपर असलं पाहिजे. उगाच काहीतरी बडबड जाण्यात काही मजा नाही, काय नाही, बरोबर का. तिसरा विषय ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे काय. जे आता मार्केटमध्ये येते त्यानंतर जुन्या पद्धतीचा अपडेट केलं पाहिजे. अशा प्रकारच्या तुमच्याकडे क्वालिटी पाहिजेत. आणि जर अपडेट स्वतःला करू शकत नसेल, ॲडॅप्शन म्हणजे जे काय गोष्ट स्वीकारत नसाल तुम्ही, तर समजून घ्यायचं की आपण चुकीच्या पद्धतीने जातो किंवा चुकीच्या पद्धतीने आपण कामकाज करतो, आणि ते आपल्याला घातक आहे. विषय क्लिअर असावा लक्षात घ्या. थोडा पुढचा पॉईंट परसिस्टंट म्हणजे काय. परसिस्टंट म्हणजे काय. जे काम दिलंय त्यामध्ये आपण योग्य पद्धतीनं त्यामध्ये कामकाज करणं, बरोबर का. जसं वर्क दिलंय त्या पद्धतीने ते वर्क करणं. जर आपण त्या पद्धतीने नाही वर्क केलं, आपण चुकीच्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला बाबा सरासरी आपण 9 ते 6 मार्केटमध्ये राहिलं पाहिजे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण राहत नाही. आता बाहेरची मला जसं तुम्हाला पण माहिती असेल, दुपारी 3च गायब असतात. अशा काही घटना असतात, बरोबर ना. बाकीचे एमाच्या ग्रुपवर आहे, तुला पण माहिती आहे. बाकीचे एमा लोक गायब असतात 3 वाजता. परसिस्टन्सी परसिस्टन्सी हे त्याच्यासाठी ओळखायचं असते. रिलेशनशिप म्हणजे काय. रिलेशन बनवता आलं पाहिजे, तुम्हाला त्या ठिकाणी कनेक्शन ठेवता आलं पाहिजे. ओके. रिलेशनशिप ज्या लक्षात घ्या, तुम्हाला जर लोकांना बोलायला त्रास वाटत असेल, नवीन नवीन लोकांना भेटणार आहात तुम्ही, बरोबर. जर तुम्हाला त्रास वाटत असेल तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला आवड पाहिजे त्या व्यक्तीशी बोलायची, त्या व्यक्तीशी चर्चा करायची, आणि आवड एवढी पाहिजे की चला बाहेर तर त्या व्यक्तीला भेटायचं, 10-20 किलोमीटर लांब आहे, गेलं पाहिजे. जर अशा प्रकारचं तुमचं काय माइंडसेट असेल तरच तुम्ही रिलेशनशिप टिकवू शकता, कायमस्वरूपी कामकाज करू शकता. हा रिलेशनचा पार्ट येतो. प्रॉब्लेम सॉल्विंग. बरं तिथे जाऊन उपयोग पण नाही, त्या व्यक्तीचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह पण केला पाहिजे. तो काय म्हणतो की बाबा धरून चला, अरे तुमच्या कंपनीकडून आम्हाला जे काही गोल्ड दिले जातात, काय प्रोडक्ट दिले जातात, यात मला काही परवडत नाही, बोललं पाहिजे. वर काय ते त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. मग असा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे की जेणेकरून आपले त्याने प्रोडक्ट तर घेतले पाहिजे, दुसरी गोष्ट आपलं रिलेशन टिकलं पाहिजे, तिसरी गोष्ट आपल्या कंपनीचं रिलेशन त्या ठिकाणी टिकलं पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमचा ॲटिट्यूड पाहिजे. जर तसा ॲटिट्यूड नसेल तर फार मोठं तुम्ही कामकाज करू शकत नाही. ओके. डेडिकेटेड अँड डिटरमाइंड म्हणजे काय. बरोबर आहे. तुम्हाला पहिली गोष्ट डेडिकेशन वर्क करावं लागतं, जावं लागतं, बसावं लागतं. हे जर काम तुम्हाला वाटत असेल, लक्षात घ्या, कामाविषयी जर तुमची मोहब्बत नसेल, म्हणजे प्रेम नसेल, तर तुम्ही लक्षात घ्या फार मोठा इतिहास नाही करू शकत. तुम्ही जे काम घेतलंय हातात त्यामध्ये, आणि जर त्यामुळे तुमचा इतिहास जर काढवायचा असेल, तुम्हाला काही वेगळं कामकाज करायचं असेल, तर 100% तुम्हाला डेडिकेशन लावावं लागतं ठिकाणी. ओके. दुसरी गोष्ट एक्सप्लोर अपॉर्च्युनिटीज. संधीवर काय केलं पाहिजे, त्याला एक्सप्लोर केलं पाहिजे, त्याचा बेनिफिट चांगला घेता आला पाहिजे. एखादी संधी आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता आला पाहिजे. दुसरी गोष्ट ॲबिलिटी टू एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल, म्हणजे तुमचं ट्रॅव्हलिंग हे जास्त असलं पाहिजे. जेवढं जास्त लोक म्हणतात ना, लक्षात घ्या की जेवढी तुमच्या गाडीचे टायर दिसतील तेवढी तुमची ग्रोथ असेल. जर गाडीचे टायर दिसत नाही, धरून चालायचं, आपली ग्रोथ थांबलेली आहे. कंटिन्यू फिरणं असलं पाहिजे. हे टॉप एमआरच्या क्वालिटी आहेत, आणि ह्या गोष्टी जर आपण फोकस केला तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर नाही.